नमस्कार, मी उज्ज्वला. शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तोंडाची चव वाढवणारं हे मंचुरियन सूप तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि खास करून याच्यामध्ये ह्या फ्राईड नूडल्स घालून तुम्ही हे सूप पिऊन पहा. तर मध्येच ह्या क्रंची नूडल्स आल्या ना की खूप छान वाटतं आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये तरी हे गरमागरम सूप प्यायला खूप भारी वाटतं. सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे. त्यावर आपण कढई ठेवलेली आहे आणि आता या कढईमध्ये 2 चमचे शेंगदाणा तेल घातलेलं आहे. त्यातच आता आले लसूण पेस्ट घालायची आहे आणि थोडीशी आले लसूण पेस्ट आपण चरचरून घेऊया आणि त्यातच आता आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूया. तुम्हाला जितकं तिखट हवे असेल त्या पद्धतीने तुम्ही मिरची वापरू शकता. मला जास्त तिखट आवडत नाही, त्यामुळे मी इथे 2च मिरच्या वापरलेल्या आहेत. आणि यानंतर आपण तिखटासाठी मिरेपूडसुद्धा वापरणार आहोत. त्याचबरोबर रेड चिली सॉससुद्धा वापरणार आहे, त्यामुळे तुम्ही मिरची कमीच वापरा. त्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कोबी वापरायचा आहे. कोबी बारीकच चिरलेला असावा, म्हणजे सूप पिताना तो जास्त मध्ये मध्ये येणार नाही. आता हा कोबी लवकरच शिजून येतो. त्याचबरोबर इथे आपण किसलेले गाजरसुद्धा 1 वाटी घालणार आहोत आणि यामध्ये शिमला मिरच किंवा कोबी किंवा गाजर हे कंपल्सरी घालायचं आहे. शिमला मिरचीसुद्धा आपण अर्धी वाटी इथे घातलेली आहे, तीसुद्धा बारीक चिरलेली आहे. आणि ह्या तिन्ही भाज्या आपण छान परतवून घ्यायच्या आहेत. भाज्या थोड्याशा कच्च्याच असाव्यात. आता याच्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी घालूया. आपल्याला जितके वाट्या सूप हवं आहे तेवढं आपण पाणी घालूया. आता हे पाणी घालून व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण रेड चिली सॉस घालायचा आहे. रेड चिली सॉस मी 2 चमचे वापरलेला आहे आणि लगेचच यातच 2 चमचे सोया सॉस घालून घेऊया. सोया सॉसमुळेच तर या मंचुरियन सूपला खूप छान टेस्ट येते. तुम्हाला जर हा सॉस कमी वापरायचा असेल तरीसुद्धा वापरू शकता, परंतु हे मंचुरियन सूप स्पेशली सोया सॉस घालूनच बनवले जाते. त्यामुळे तुम्ही मी सांगितलेल्या प्रमाणानुसार सोया सॉस तुम्ही वापरा. खूपच छान सूप होईल. आता या मंचुरियन सूपची जान म्हणजे मिरेपूड. या मिरेपुडीशिवाय हे मंचुरियन सूप तुम्हाला टेस्टच लागणार नाही. त्यामुळे आपल्याला गरजेनुसार जेवढं तिखट हवं आहे त्या पद्धतीनेच तुम्ही याच्यामध्ये मिरेपूड घालायचे आहे. चुकून मिरेपूड जास्त झाली तर हे सूप तिखट होईल. आणि मी आधीच सांगितले आहे, तिखटासाठी आपण हिरव्या मिरच्या तसेच रेड चिली सॉस आणि मिरेपूड घालत आहोत. त्यामुळे हे तिन्ही गोष्टी आपण प्रमाणातच घालायच्या आहेत, म्हणजे सूप जास्त तिखट होणार नाही. आता आपण कॉर्नफ्लोअरची स्लरी बनवून घेतलेली आहे. याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लोअर आणि त्यामध्ये 2 चमचा पाणी घातलेलं आहे आणि ही स्लरी आपण ह्या सूपमध्ये घालायची आहे. त्यामुळे हे सूप थोडंसं घट्ट होईल. मंचुरियन सूप खट्टा मिठ्ठा होण्यासाठी याच्यामध्ये टोमॅटो सॉस अर्धी वाटी घालायचा आहे. सूपला छान अशी उकळी येऊ देऊया आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करा. मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा, कारण अशा चटपटीत आणि झटपट होणाऱ्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत. आणि मंचुरियन सूप म्हटलं की कांद्याची पात तर हवीच, तर त्यासाठी आता आपण कांद्याची पात इथे वरून घातलेली आहे. गॅस अगदी बारीक केलेला आहे आणि आता कांद्याची पात आपण 1 वेळा हलवून घेऊया. त्याचबरोबर यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालायची आहे, कारण कोथिंबीरीमुळे हे सूप खूपच छान लागते. आणि आता कोथिंबीर टाकून थोडंसं आपल्याला मीठ आणि अजिनोमोटोसुद्धा टाकायचं आहे. थंडगार वारा, पाऊस आणि हे गरमागरम सूप जर सोबत असेल ना तर खूपच मजा येणार आहे हे सूप पिण्यासाठी. आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. व्यवस्थित सूप आपण हलवून घ्यायचं आहे आणि खरंच तुम्हाला पाहू शकता तुम्ही हे सूप किती छान दिसते. आणि याच्यासोबत ज्या फ्राईड नूडल्स करून ठेवलेल्या आहेत, मला तर हे सूप आणि नूडल्स कधी खाईन असं झालेलं आहे. आता सर्वात शेवटी याच्यामध्ये अजिनोमोटो अगदी चिमूटभर घालत आहे. आपण कधीतरी हे पदार्थ खात असतो, रोज खात नसतो, त्याच्यामुळे अजिनोमोटो मी इथं टाकत आहे. नाहीतर मी अजिनोमोटो जास्त वापरत नाही. कधीतरी खाल्लं तरी चालते, पण रोज रोज जर खाण्यामध्ये अजिनोमोटो असेल तर ते खूप हानिकारक आहे. तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही याला स्किपसुद्धा करू शकता. आणि आपलं हे सूप तयार झालेलं आहे आणि गरमागरम सूप आपण आता बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच्यामध्ये आता नूडल्स घालूया.
बाहेरसुद्धा थंडगार हवा सुटली आहे आणि थोडासा पाऊसही येणार असं दिसतंय. आणि हे गरमागरम सूप आणि ह्या नूडल्स मस्त क्रंची अशा नूडल्स आहेत आणि खायला तर खूप मजा येणार आहे. खूपच मस्त झालेला आहे. व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. चला तर पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि खमंग कुरकुरीत चटपटीत रेसिपीसोबत. थँक्यू.